बालकांड मास पारायण चौथा विश्राम। सो तह करी भोग विसाल तात गये कछु काल पुनी होही हहु अवध भुआल तब मै होब तुम्हार सूत। हे राजा, तेथे स्वर्गात पुष्कळ असे भोग भोगल्यावर व काही काळ लोटल्यावर तू अयोध्येचा राजा होशील, तेव्हा मी तुझा पुत्र होईन। इच्छामय नरबेश सवारे होई हहु प्रगट निकेत तुम्हारे। अनसन्न सहित देह धरी ताता करिहऊ चरित भगत सुखदाता। स्वेच्छा निर्मित मनुष्य रूप घेऊन मी तुझ्या घरी प्रकट होईल। हे राजा, मी आपल्या अंशासह देह धरून भक्तांना सुख देणारी लीला करीन। जेसुनी सादर नर बडभागी भव तरीहही ममता मद त्यागी। आदि शक्ती जेही जग उपजाया सोऊ अवतरीही मोरी यह माया। मोठे भाग्यशाली मनुष्य आदराने जी चरित्रे ऐकून ममता आणि मद यांचा त्याग करून भवसागर तरून जातील। जग उत्पन्न करणारी आदिशक्ती ही माझी स्वरूपभूत माया सुद्धा अवतार घेईल। पूर उबमय अभिलाष तुम्हारा सत्य सत्यपन सत्य हमारा। पुनी पुनी अस कही कृपा निधाना अंतर्धान भये भगवाना। अशा प्रकारे मी तुझी अभिलाषा पूर्ण करीन। हे माझे वचन त्रिवार सत्य आहे असे म्हणून कृपानिधान भगवान अंतर्धान पावले। दंपती ऊर धरी भगत कृपाला तेही आश्रम निवसे कछु काला। समय पायी तनु तजी अनयासा जाई किन्न अमरावती बासा। ते राजा राणी भक्तांवर कृपा करणाऱ्या भगवंतांना हृदयात धारण करून काही काळ आश्रमात राहिले। नंतर यथासमय त्यांनी सहजपणे यातनेविना शरीर सोडले आणि इंद्राच्या अमरावतीत जाऊन वास केला। यह इतिहास पुनीत अति उमही कही वृषकेतु। भरद्वाज सुनु अपर पुनी राम जन्म कर हेतु। याज्ञवल्के म्हणतात, हे भरद्वाज हा अत्यंत पवित्र इतिहास शिवांनी पार्वतीला सांगितला होता। आता श्री रामांनी अवतार घेण्याचे दुसरे कारण ऐका।